6च्या 6 गद्दाराने पैसे घेऊन बेईमानी केलेली आहे। आता हे बडवे म्हणतात की आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन आमच्या लोकांचे मतं जाणून घेतो। आता काल परवाच्या धाराशिवमध्ये एक गद्दार गेला आणि त्याच्या मीटिंगला फक्त 300 माणसं होती। ती पण काही लोक पैसे देऊन पेरलेली माणसं त्याच्या मीटिंगला गेलेली होती। पण या माणसाला कमीत कमी 6 ते 7 लाख मतदान पडलं होतं। ते माननीय उद्धव साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून पडलं होतं। केवळ 300 मताच्या लोकांवर त्यानं म्हणतंय की माझ्या लोकांचा म्हणणं मी ऐकलं आणि मी शिंदे गटात जाणार आहे। निष्ठेच्या गोष्टी करणारा हा गद्दार धाराशिवचा आज 100 करोड रुपये घेऊन बेईमान झाला। तो आष्टीकर तोही पैसे घेऊन गद्दार झाला। त्याच्यासह 6 जण जे आहेत हे 6च्या 6 बडव्यांनी पैसे घेऊन 100 करोड रुपये घेऊन आपल्या आईबापाचा सौदा केलेला आहे। स्वतःच्या आईबापाचा सौदा करणारी ही जर औलाद असेल तर या जनतेला काय नाही देणार। या जनतेला माझं एवढंच म्हणणं आहे की भविष्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका होतील ज्यावेळेस हे बडवे तुम्हाला मतं मागायला येतील त्यावेळेस या बडव्यांना चप्पल नाही बडवलं पाहिजे। एकाही बडव्याला जवळ थांबू देऊ नका। त्यांना चपलीने बडवा। 100 करोड रुपये घेऊन निष्ठेच्या गोष्टी करणारे हे नालायक लोक जनतेचं काही करू शकत नाहीत। बेईमान औलाद आहे, बेईमान औलाद। उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद। आणि तो उपऱ्या अमित शहा येतो महाराष्ट्रामध्ये आणि म्हणतो की एकनाथ शिंदेची शिवसेना खरी शिवसेना। अरे तू तडीपार होता, तडीपार। मातोश्रीला आला होता तुझ्या पोराला घेऊन। बाळासाहेबांनी तुला गेटवर थांबवलं होतं आणि तू ज्यावेळेस बाळासाहेबांना तू भेटलास त्यावेळेस तुला जामीन मिळाली गुजरातच्या एका प्रकरणामध्ये आणि तू म्हणतो खरी शिवसेना एकनाथ शिंदेची। अरे अमित शहा खरी शिवसेना ही तुला ज्याने जामीन मंजूर करून दिला ते बाळासाहेब ठाकरे, ती खरी शिवसेना आहे। तू विसरलास। किती मस्ती करायची ती कर, पण भविष्यामध्ये तुझा सुपडा साफ केल्याशिवाय हा शिवसैनिक शांत बसणार नाही। आम्हाला अभिमान आहे, आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत। आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। गद्दारी आमच्या रक्तात नाही। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमची औकात दाखवली जाईल। जय महाराज।